हेल्दी रुटीन सुरू करायची इच्छा आहे, पण पहिला दिवस कठीण वाटतो का? आज माझ्या हेल्दी लाईफ रुटीन चॅलेंजचा डे 1. आजचा दिवस खास होता, कारण हा फक्त रुटीनचाच नाही, तर कमिटमेंटचा पहिला दिवस होता. सकाळी मी 6:15 ला उठले. खरं सांगायचं तर 5 वाजल्यापासून मला जाग आलेली होती, कारण चॅलेंज घेतल्यावर एक वेगळीच जबाबदारी मनावर येते. आज उठायलाच पाहिजे, आज स्किप नाही करायचं. हा विचार सतत डोक्यात चालू होता. उठल्यावर फ्रेश झाले, बाहेर थंडी होती म्हणून जॅकेट घातलं आणि थेट वॉकिंगला निघाले. पहिलाच दिवस असल्यामुळे स्वतःवर जास्त प्रेशर न घेता मी 20 मिनिटं वॉकिंग केली. त्यानंतर घरी आल्यावर लगेच 30 मिनिटं योगा आणि प्राणायाम केला. पहिल्याच दिवशी शरीराला जाणवायला लागलं, की आपण काहीतरी चांगलं सुरू केलंय. यानंतर अंघोळ केली, स्किन केअर केली आणि देवपूजा केली. सकाळची ही शांत वेळ मला खूप आनंदायी वाटत होते. रात्री मी बदाम आणि मनुके भिजत घातले होते. ते सकाळी ब्रेकफास्टला खाल्ले. त्याच्यासोबत एक केळी आणि मोड आलेली मटकी. सिंपल आणि असा हेल्दी ब्रेकफास्ट केला. त्यानंतर घरातली बाकीची कामं आवरली आणि लगेच स्वयंपाकाला लागले. कारण मला माहिती होतं, की दिवसभर लॅपटॉपवर काम असणार आहे आणि दुपारी वेळ मिळणार नाही. सकाळची मी मटकीची भाजी, डाळ-भात, चपाती सगळं बनवून ठेवलं. स्वयंपाक झाल्यावर किचन साफ केलं, भांडी घासली. काम करता-करता कळलंच नाही आणि माझा नाश्ता पूर्णपणे जिरून गेला. म्हणून मी 11 वाजताच प्रॉपर जेवण केलं. जेवणाबरोबर गाजर, काकडी, बीट सलादसुद्धा घेतलं. वेळेवर जेवण करणंही हेल्दी रुटीनचाच भाग आहे. त्यानंतर पूर्ण दिवस मी लॅपटॉपवर काम केलं. काम जास्त होतं, पण मध्ये स्वतःची काळजी घेणं विसरले नाही. दर तासाला 1 ग्लास पाणी सारखं पीत होते आणि साधारण 3:30ला फ्रुट्स खाल्ले. रात्रीच्या जेवणासाठी मी साधी पण हेल्दी सोयाबीन खिचडी केली. त्याच्यावर मस्त तूप असं टाकून खाल्लं. जेवणानंतर थोडी वॉकिंगला गेले. मग नाईट स्किन केअर केली आणि 1 ग्लास दूध घेतलं. झोपण्याआधी मी श्री भगवद्गीतेचा पहिल्या अध्यायामधला पहिला श्लोक वाचला. त्यातून मी हे शिकले, की आयुष्यात कधीही कठीण परिस्थिती आली, तर स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी योग्य बाजूवर आहे का? उत्तर मिळालं, की मार्ग आपोआप सापडतो. तर असा होता आजचा माझा दिवस. बाय बाय. आय विल सी यू इन माय नेक्स्ट डे.